नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तब्बल महिनाभरापासून आम्ही ज्या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो त्या अंजुमन इशात तालीम या संस्थेच्या मिलिया शाळेमध्ये जे काही सेक्स स्कॅन्डल उघडकीस आलं, सेक्स रॅकेट उघडकीस आलं, त्या प्रकरणात अखेर नाईलाज म्हणून का होईना परंतु संस्था चालकांच्या वतीनं मुख्याध्यापक अब्दुल सत्तार यांनी गुन्हा दाखल केलाय। आमेर काझी आणि त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध, इतर शिक्षकांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमेर काझीनं शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये आणि वर्गखोल्यांमध्ये सेक्स व्हिडिओ तयार करून ते पॉर्न साइटला विक्री केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय। त्यानुसार बीड शहर पोलिसात हा गुन्हा दाखल झालाय। आता या सगळ्या प्रकरणामध्ये इतक्या दिवस बघ्याची भूमिका घेणारे जे पोलीस होते त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी आलेली आहे। नेहमीप्रमाणे पोलिसांनी जर का या प्रकरणाकडे देखील आर्थिक तडजोडीच्या नजरेतून जर का पाहायचं ठरवलं तर एका शाळेमध्ये जो काही सेक्सचा बाजार किंवा जी काही सेक्सची मंडी उघडण्यात आली होती ती इतर ठिकाणी देखील सुरू होण्याची भीती नाकारता येणार नाही। आणि त्याच्यामुळेच आज आम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या गृह खात्यातील पोलीस यांना नम्रपणे एक विनंती करू इच्छित आहोत की या मिलिया शाळेमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे तर त्या प्रकाराची एक तक्रार किंवा एक फिर्याद आता अगदी रीतसर पद्धतीनं पोलिसांकडे दाखल झालेली। त्याच्यामुळे आता पुढचा जो काही तपास आहे सुतावरून स्वर्ग गाठण्याचं पोलिसांना सांगायची गरज नाही। पोलिसांनी जर का मनात आणलं तर अगदी या प्रकरणामध्ये कुणी व्हिडिओ तयार केले, कोण कोण त्यामध्ये सहभागी होतं, संस्था चालकांची भाचे होते, भाच्या होत्या, संस्था चालकांची मुलं होती, तिथले स्टाफ मेंबर होते, तिथले मुख्याध्यापक होते, प्राचार्य, उपप्राचार्य, इतर किती महिला यामध्ये सहभागी होत्या, या सगळ्याचा छडा निश्चितपणे लागणार आहे। गेल्या 14-15 भागामध्ये आम्ही वारंवार एकच गोष्ट सांगत होतो की हे सगळं प्रकरण जर का शाळेच्या बाहेर घडलं असतं तर त्यामध्ये शाळेचा शिक्षक म्हणून फार तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई अपेक्षित होती, पण शाळेच्या परिसराचा, शाळेच्या प्रिमायसेसचा, शाळेच्या वर्ग खोल्यांचा ज्या पद्धतीनं वापर केला गेलाय आणि ज्या बेमालूमपणे वर्ग सुरू असताना, वर्ग सुटल्यावर देखील या आमेर आणि त्याच्या सहकारी शिक्षकांनी जो काही बाजार त्या ठिकाणी मांडला होता तो पाहिल्यानंतर या लोकांवर, या दोषींवर यापूर्वीच गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते। पण संस्था प्रत्येक वेळी ज्या पद्धतीनं मॅनेजमेंटची भूमिका घेते त्याच पद्धतीने यावेळी देखील संस्थेनं मॅनेज करण्याची भूमिका घेतली होती। काही संपादकांना मॅनेज केलं गेलं, काही पत्रकारांना मॅनेज केलं गेलं, काही समाजसेवकांना मॅनेज केलं गेलं, काही पुढाऱ्यांना मॅनेज केलं गेलं, पण न्यूज अँड व्ह्यूजने हा प्रश्न शेवटपर्यंत लावून धरला होता। गेल्या 14 ते 15 भागांमध्ये आम्ही मिलियामध्ये ही जे काही सेक्स रॅकेट उघडकीस आलंय त्यानंतर संस्था चालक किती अगदी निर्ढावलेले आहेत, संस्था चालक कशा पद्धतीनं आमेरला पाठीशी घालतायत, संस्था चालक कशा पद्धतीनं मोहसिनला पाठीशी घालतायत, हेच आम्ही वेगवेगळ्या भागांमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला होता। म्हणजे ज्या आमेर आणि इतर शिक्षकांवर त्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे त्यांच्यावर खरं तर बडतर्फीची कारवाई करणं अपेक्षित होतं। एवढंच नाही तर ज्या 2 महिला शिक्षकांना व्हीआरएस देण्यात आलेली आहे ती व्हीआरएस एवढ्यासाठीच दिली आहे की त्यानंतर त्यांना जे काही त्यांचे नोकरीनंतरचे जे सेवानिवृत्तीचे लाभ किंवा इतर जे लाभ आहेत ते मिळावे, याचाच अर्थ पुन्हा एकदा संस्था त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते। एकूणच ज्या प्रेक्षकांनी आतापर्यंत न्यूज अँड व्ह्यूजचे हे व्हिडिओ पाहिले नसतील किंवा त्यांचा हा पहिलाच भाग असेल त्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की बीड शहरातील अंजुमने इशात तालीम या संस्थेच्या मिलिया गर्ल्स स्कूलमध्ये शिकवणाऱ्या आमेर काझी नावाच्या एका शिक्षकाने त्याच शाळेतील काही महिला शिक्षकांसोबत अश्लील चाळे, लैंगिक चाळे, सेक्स करतानाचे व्हिडिओ तयार केले। हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाले, पॉर्न साइटला विकले गेले। हा सगळा प्रकार 2012 ते 2023 या दरम्यान घडलाय। म्हणजे 11-12 वर्ष हा आमेर काझी त्याच्या महिला शिक्षकांसोबत अय्याशी करत होता।
त्यांचं शोषण करत होता, त्यांचं लैंगिक त्रास दिला जात होता, शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता, त्यांच्याकडून खंडणी देखील गोळा केली जात होती. आणि या सगळ्या गोष्टी संस्था चालकांना माहीत झाल्यानंतर संस्था चालकांनी बेमालूमपणे त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण आमिर काझीची पत्नी हिने जेव्हा मीडियासमोर किंवा न्यायदेवतेच्या न्याय मंदिरात मांडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. मात्र तोपर्यंत हे प्रकरण मॅनेज करण्यासाठी काही पुढाऱ्यांनी, काही समाजसेवकांनी, काही समाजाच्या ठेकेदारांनी, काही डॉक्टर मंडळींनी यामध्ये सहभाग घेतला होता. पण न्यूज अँड व्ह्यूजच्या हाती ही सगळी कागदपत्र लागली, हे पुरावे लागले, त्या CD असतील, ते व्हिडिओज असतील, हे सगळे आमच्याकडे आल्यानंतर आम्ही खात्री केली आणि त्यानंतर न्यूज अँड व्ह्यूजने गेल्या महिनाभरापासून या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केला, पिच्छा पुरवला. आम्ही या प्रकरणामध्ये मिलियाच्या प्रशासनाला देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण मिलियाच्या प्रशासनाने आम्हाला दाद दिली नाही. आमचे फोन तर घेतलेच नाहीत. पण ज्या कुणी मध्यस्थामार्फत आम्ही पत्रकार तिथले जे कोणी असतील त्यांच्या मार्फत आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनी देखील आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही. आणि त्याच्यामुळं आमच्या एक गोष्ट लक्षात आली की यामध्ये मिलियाचं प्रशासन, अंजुमने इशाते तालीमचं प्रशासन हे आमिरला अद्यापही पाठीशी घालतंय. त्या सगळ्या गोष्टींमुळेच आम्ही याचा पूर्णपणे पाठपुरावा केला. अखेर आमच्या पाठपुराव्याला यश आलं. हे यश समाजाचं आहे. समाजामध्ये जे कुणी विचार करणारे अभ्यासू लोक आहेत, ज्यांना समाजाचं भलं व्हावं असं वाटतं आणि शैक्षणिक संस्थेच्या परिसरात असले अत्यंत घाण चाळे, अत्यंत अमानवीय चाळे होऊ नयेत असं ज्यांना वाटतं, त्यांनी या प्रकरणामध्ये पुढाकार घेतला. पोलिसांचे दार ठोठावले. पोलिसांनी देखील इतक्या दिवस बघ्याची भूमिका घेतली होती. पोलीस अधीक्षक असतील किंवा उपाधीक्षक असतील किंवा LCBचे लोक असतील, यांच्यापर्यंत हे सगळ्या बातम्या जात होत्या. काही लोक भेटून येत होते, तरी देखील त्यांनी यामध्ये कुठलाच पुढाकार घेतला नव्हता. पोलीस सुमोटू देखील गुन्हा दाखल करू शकले असते, पण पोलिसांनी का भूमिका बघ्याची घेतली हे त्यांनाच माहीत. आता मात्र बीड शहर पोलिसात आमिर काझी आणि त्याच्या इतर 3 साथीदारांवर गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा त्याने पोर्न साईटला व्हिडिओ तयार करून विकल्याचा जरी असला तरी यामध्ये अनेक महिला, अनेक मुली यांचं लैंगिक शोषण झालं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांना आमची नम्र विनंती आहे की आता या प्रकरणाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. या सगळ्या मिलियाच्या सेक्स स्कॅन्डल प्रकरणामध्ये स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अर्थात SITची नियुक्ती करणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून एखाद्या महिला ऑफिसरच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण कागदपत्रांचे असेल, सगळे जे काही 50-52 तासांचे व्हिडिओज आहेत, 200 ते 300 पेक्षा अधिक सेक्सचे व्हिडिओ आमिरनं केलेले आहेत आणि ते पोर्न साईटला विकलेले आहेत. या सगळ्यांचा अभ्यास आता पोलिसांनी सखोल पद्धतीनं करावा. आमिर काझीला ताब्यात घेऊन त्याला जर का पोलिसी खाक्या दाखवला तर तो यामध्ये कोण संस्था चालक सहभागी आहेत, त्याचे वरिष्ठ अधिकारी किंवा कनिष्ठ सहकारी किंवा किती शिक्षक यामध्ये सहभागी आहेत, या सगळ्याचा उलगडा पोपटासारखा बोलू लागेल आणि करेल याचा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे पोलिसांनी निदान त्यांच्या मुलांचं भविष्य किंवा येणाऱ्या पिढीचं भविष्य लक्षात घेऊन या प्रकरणात तरी जरा सिरियसली जर का तपास केला तर निश्चितपणे एकटा आमिरच यामध्ये दोषी आहे असं आढळणार नाही. तर आमिरला पाठीशी घालणारे अनेक संस्था चालक, तिथले कर्मचारी, तिथल्या शिक्षक महिला, तिथले इतर स्टाफ, त्यासोबतच काही समाजसेवक यांचा देखील बुरखा या तपासामध्ये फाडण्याचा चान्स किंवा फाटू शकेल अशी आम्हाला खात्री. आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये आम्ही गेले 14-15 दिवस जे काही सिरीज लावली किंवा जे काही वेगवेगळ्या भागांमधून जी काही मांडणी केली, आम्हाला अनेकांनी विचारलं की आता हे थांबलं पाहिजे किंवा हे किती दिवस चालणार आहे. आम्हीही ठरवलं होतं की आता मोठी कारवाई झाल्याशिवाय या प्रकरणामध्ये आपणही फार पुढे जायची गरज नाही. आपण आपलं काम केलेलं आहे. आपण पत्रकार म्हणून त्या समाजाच्या बाजूने उभा राहिलोत, अन्याय होतोय तिथं न्यायासाठी उभा राहिलोत आणि आमच्या या भूमिकेला आम्ही जे काही बोलत होतो त्याला समाजातून देखील मोठं समर्थन होतं आणि त्यामुळे समाज देखील आमच्या पाठीशी उभा असल्यासारखाच होता. आम्ही वारंवार हीच गोष्ट सांगत होतो की आमिरने जे कृत्य केलेलं आहे, जे कुकर्म केलेले आहे ते अत्यंत निंदनीय, नीच पातळीवरचं आहे आणि त्यामुळं त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊन, त्याच्या सर्व सहकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल होऊन त्यांना कायदेशीर कडक शिक्षा होणं आवश्यक आहे.
अखेर उशिरा का होईना पण संस्था चालकांनी समाजाच्या दबावापुढे, मीडियाच्या दबावापुढे या आमेर प्रकरणामध्ये आमेर आणि त्याच्या इतर 3 साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। आता पोलीस तपास सुरू झालेला आहे। आमेर सध्या बीडमधून फरार जरी असला तरी देखील त्याला अटक करण्यासाठी पोलीस निश्चितपणे प्रयत्न करतील आणि या प्रकरणामध्ये किती मोठं सेक्स रॅकेट आहे, किती मोठं सेक्स स्कॅन्डल आहे याचा उलगडा पोलीस लवकरच करतील अशी अपेक्षा बाळगूया। पोलीस कारवाईनंतर काय होतं तेव्हाच आता आपण पुढच्या भागामध्ये भेटूया। तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।